मार्जरी, हे सणावाराचे दिवस कसे जातील असा प्रश्न पडला होता मला. पण तू उपाय सांगितलास आणि मी त्या त्रासातून मुक्त झाले. तुझा तर ह्याला नकार होता. माझा स्वाभिमान बाजूला ठेवून मी त्या मीराच्या पाया पडले. स्वतःचीच लाज वाटत होती मला, पण दुसरा पर्यायच नव्हता ना माझ्याकडे. हा विचार बाजूला ठेव. आता मीरा आणि अंबिकाचा विचार कर. मार्जरी, मला एक प्रश्न पडलाय. मीरा आणि अंबिका बहिणी आहेत, हे अंबिकाने मीरापासून का लपवलं असेल? हे तुझं भाग्य आहे असं समज. तुला लवकरच उद्दिष्ट पूर्ण करायचंय. तुझी तात्पुरती सुटका झाली आहे मंजिरी, कायमची नाही. म्हणजे तुझी सणाच्या संकटातून मुक्तता झाली आहे. कायमची सुटका करून घ्यायची असेल तर खूप मोठा त्याग करावा लागेल. याहून मोठा त्रास सहन करावा लागेल मंजिरी. कसला त्रास? कळेल. वेळ आल्यावर सगळं स्पष्ट होईल. सध्या जे सुरू आहे त्याला धीराने तोंड देत राहा. काय करून बसलायस तू हे? आणि माझ्या खोलीत पैसे ठेवायची तुला काय गरज होती रे? बरं, ठेवलेस तर ठेवलेस, पण उशीच्या आभऱ्यामध्ये कशा लपवून ठेवायचे? तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथे बेडवर बसायला उशा घेऊन? यांच्यामुळे पकडलो गेलो आपण. आपण नाही, तू. माझ्या खोलीत पैसे सापडलेत हे जर दादाला कळलं तर काय होईल? बायको, तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं मॅनेज केलंय. अथर्व दादासाहेबांना काहीही सांगणार नाही. सेल्फिश. कसले सेल्फिश मॉम डॅड आहात तुम्ही? हा, जेव्हा मी पैसे घेऊन आलो होतो तेव्हा एकट्याने खर्च करायचे नाही. 50-50, अर्धे तुझे अर्धे माझे. आता काय झालं? तो नुसता स्वतःचा विचार करा बस. तो अथर्व उठसूट येऊन मला मारून जातो, ह्युमिलेट करतो. मला काही वाटत नाही का रे तुम्हाला? एक मिनिट हा, तू माती खाल्ली आहेस. आमची काहीही चूक नाही येतात. पण मला एक कळत नाहीये, इथे पैसे आहेत हे अथर्वला कोणी सांगितलं? एक मिनिट, मला मायावर संशय येतोय. तू मायाला काही बोलला नाहीस ना अजित? बायको, पण अजितला ना आता जमिनीवर बसावं लागणार. म्हणजे जेवायला सुद्धा जमिनीवर बसणार मी जमिनीवरच बसणार जेवायला. ते जेवण अथर्वच्या 13व्याचं असणार. अरे काय बोलतोयस तू? अजित काय बोलतोयस? हा, असला भलता सारखा विचार करायचा नाही. भलता सलता विचार नाही मॉम, भलता सलता विचार नाही. माझा डिसिजन झालाय. गणपतीचं विसर्जन आहे ना उद्या. हा, उद्या विसर्जन करायला अथर्व घराच्या बाहेर पडेल ना, कायमचा बाहेर पडणार तो. काहीतरी मूर्खासारखं बोलू नको तू. मूर्खासारखा नाही मॉम, मूर्खासारखा नाही, शहाणपणा सुचलाय मला. खरं तर खूप आधी सुचायला हवा होता. तुझी शपथ घेतो मी, तुझी शपथ घेतो की उद्या विसर्जन आहे ना, विसर्जनाला अथर्व घराच्या बाहेर पडेल ना, तो शेवटचा बाहेर पडेल. अजित, हे बघ अजित, मी शेवटचं सांगते तुला, हे असलं काहीही करणार नाही. असं काहीतरी नाही मॉम, काहीतरी नाही. आणि आता तर शपथ घेतली मी तुझी, आता तर मी डेफिनेटली करणार. बघ तू. अजित, अरे अजित थांब. अजित थांब. अजित, चला चला,
आता आरती करून घेऊया का आपण? चला. करता वाटा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी चढके माळ मुक्ता फळाची जय देव मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. गौराई, तुला प्रश्न पडला असेल ना, मी आज पूजा करायला तयार कसे झाले? तुझं आज माझ्या घरात आगमन झालंय आणि पाहुण्यांचा मान राखणं हे माझं कर्तव्यच आहे. का कोणाच ठाऊक मला आता थोडा विश्वास वाटू लागलाय की ना माझी बहीण मला नक्कीच भेटेल. आईसाहेब, आरती घ्या ना. आईसाहेब, घ्या ना आरती. घ्या. आईसाहेब, आई बरी आहेस ना? भाजलं का? मीरा, आजी एक मिनिट. या या आते आजी, सावकाश. उंबरठा इकडे. तुला जपणार